वर्षानुवर्ष पोट दुखतंय, दुखणं पाठीपर्यंत जातंय. अनेक डॉक्टर बदलून झाले, पण नक्की काय आहे काही कळत नाही. हे जर तुमच्या ओळखीचं वाटत असेल तर कदाचित हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कारण या दुखण्याला एक नाव असू शकतं, क्रोनिक पॅनक्रियाटायटिस. आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्यावर आज खरे आणि प्रभावी असे उपचार उपलब्ध आहेत. चला समजून घेऊ. मी डॉक्टर संदीप सबनीस, गट टॉकवर आपलं स्वागत. आधीच्या भागात आपण बघितलंय ॲक्यूट पॅनक्रियाटायटिस बद्दल. ती एक तीव्र अटॅक असतो जो पाठीपर्यंत वेदना घेऊन जातो. आजचा विषय थोडा वेगळा. क्रोनिक पॅनक्रियाटायटिस हा वर्षानुवर्ष चालणारा असा आजार. ॲक्यूट आणि क्रोनिकमध्ये फरक जर म्हणायचं झालं तर ॲक्यूट ही एक तीव्र प्रकारची वेदना असते, अचानक झालेला अटॅक असतो, खूप त्रास होतो, पण उपचारानंतर पॅनक्रियाज अनेकदा पूर्णपणे बरी होते. ह्याच्या अपोजिट क्रोनिक पॅनक्रियाटायटिस हा पूर्णपणे वेगळा आहे. इथं पॅनक्रियाजवर वर्षानुवर्ष होणारी हानी हळूहळू होते, पण युजली कायमची होते. पॅनक्रियाचा मऊ असलेला भाग हळूहळू कडक होतो आणि बऱ्याचदा त्यामध्ये खडे तयार होतात आणि म्हणूनच पॅनक्रियाची दोन्ही कामं बिघडतात. पहिलं काम म्हणजे पचनाचा रस बनवणं आणि दुसरं म्हणजे इन्सुलिन तयार करणं. म्हणूनच क्रोनिक पॅनक्रियाटायटिसमध्ये आपल्याला 3 गोष्टी एकत्र दिसतात. पहिली, सततची पोटदुखी. दुसरी, पचनाचा त्रास म्हणजे इनडायजेशन. आणि तिसरी, कधीकधी डायबिटीज. मग कुठली लक्षणं आणखी असू शकतात? कारण ही लक्षणं युजली दुर्लक्षित होतात. आता पहिलं लक्षण आपण बघू की पोटदुखी. पोटदुखी जनरली पोटाच्या वरच्या भागात असते, पाठीपर्यंत जाणारी असते. बऱ्याचदा ही जेवणानंतर वाढणारी पण असते. काही दिवस बरं वाटतं, काही दिवस परत दुखायला लागतं. दुसरा सिम्पटम पचनाचा जो त्रास होतो, खास करून तेलकट खाल्ल्यानंतर जास्त जाणवतो. त्यामुळे शौचाला तेलकट किंवा तेलासारखं चिकट असं शौच होतं आणि बऱ्याचदा आपण नोटीस करतो की ते पाण्यावर तरंगणारं सुद्धा असू शकतं. ह्याला आपण स्टेटोरिया म्हणतो. म्हणजे काय की जेव्हा अन्नातली चरबीचं पचन व्यवस्थित होत नाही, कारण स्वादुपिंडातनं किंवा पॅनक्रियाजमधनं एन्झाईम्स क्रिएट होत नाहीत. तिसरं म्हणजे वजन घटणं. म्हणजे आपण नीट खाऊनही जर वजन कमी होत असेल तर त्याचं हे कारण असू शकतं की आपलं अन्नाचं पचन होत नाही आणि ते शोषलं जात नाही. चौथं आणि महत्त्वाचं, डायबिटीज. कारण पॅनक्रियाज हाच ऑर्गन इन्सुलिन पण बनवतो आणि तो भाग खराब झाल्यानं रक्तातली साखर वाढते. आता ही सगळी लक्षणं कधीकधी एकत्र दिसतात, कधीकधी ती हळूहळू डेव्हलप होतात आणि त्यामुळंच योग्य निदान व्हायला बऱ्याचदा उशीर होतो. आता आपण थोडंसं कारणांकडे बघूया आणि इथे आपल्याला थोडंसं प्रामाणिकपणे काही गोष्टी सांगाव्या लागतील. जगभरामध्ये क्रोनिक पॅनक्रियाटायटिसचं सगळ्यात मोठं कारण आहे दीर्घकाल अल्कोहोलचं सेवन आणि सोबत असेल तर धूम्रपानही. आणि हो, हे दोन्ही कॉम्बिनेशन असेल तर डॅमेज थोडा वेगाने वाढतो. पण इथे एक गोष्ट तुम्हाला स्पष्ट सांगू इच्छितो, क्रोनिक पॅनक्रियाटायटिस फक्त दारूमुळेच होतो असं अजिबात नाही आहे. कधीकधी तो अनुवांशिक कारणांमुळे असू शकतो, कधीकधी पित्ताशयातील खड्याशी संबंधित असू शकतो आणि काही केसेसमध्ये किंवा बऱ्याचशा केसेसमध्ये आपल्याला स्पेसिफिक कारण असं मिळत नाही. म्हणून कुठलंही एक कारण आहे असं आपण गृहीत धरू नये किंवा एखाद्याला त्याबद्दल दोष देऊ नये. पण ज्यांच्यामध्ये अल्कोहोल किंवा टोबॅकोचं सेवन असेल त्यांच्यासाठी हे थांबवणं हा सगळ्यात मोठा आणि सगळ्यात प्रभावी उपचार ठरू शकतो. म्हणजे कुठलंही औषध, कुठलीही सर्जरी ही अल्कोहोल आणि टोबॅको थांबवण्या इतकी परिणामकारक ह्या पेशंट्समध्ये कधीही नसते. त्यामुळं ही गोष्ट डेफिनेटली तुमच्या हातात आहे. आता निदान करण्यासाठी आपण जनरली एक विशेष
प्रकारची इमेजिंग करतो, काही वेळेला CT स्कॅन करतो, पण स्पेसिफिकली एक MRCP नावाची MRI स्कॅन आपण पॅनक्रियाची करतो, जी पॅनक्रियाची रचना आपल्याला दाखवते. त्याच्यामध्ये काही खडे आहेत का, किंवा कडकपणा आहे का, किंवा त्याच्या नलिकेमध्ये जर काही ब्लॉकेजेस किंवा बदल झाले असतील तर ते आपण ह्याच्याद्वारे बघू शकतो. एंडोस्कोपिक अल्ट्रासाऊंडची सुद्धा आपण मदत घेऊ शकतो जर आपल्याला पॅनक्रियाच्या स्ट्रक्चरची बारीक तपासणी करायची असेल. ह्याच्यासोबत तुमचे डॉक्टर काही रक्तांच्या तपासण्या, काही स्टूल टेस्ट ह्यासुद्धा ॲडवाईस करतील, जेणेकरून त्यांना पॅनक्रियाचं फंक्शन किती सुरळीतपणे चालू आहे आणि किती बिघडलं आहे ह्याचा अंदाज लागतो. आता निदान झालं की उपचारही सुरू होतो आणि ह्या केसेसमध्ये तो चहूबाजूंनी म्हणजे कलेक्टिव्ह असा उपचार असतो. त्यात महत्त्वाची गोष्ट ही असते की क्रोनिक पॅनक्रियाटायटिसमध्ये आपण एका गोळीने किंवा इंजेक्शननी उपचार न घेता तो अनेक बाजूंनी करतो. आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे मी तुम्हाला अगोदर सांगितलं की अल्कोहोल आणि स्मोकिंग हे पूर्णपणे बंद करणं. दुसरं पेन मॅनेजमेंट म्हणजे वेदनेचं व्यवस्थापन, ज्यांना पेन होतो आहे त्याच्यासाठी योग्य औषध देणं, आणि काही केसेसमध्ये पेन मॅनेजमेंटसाठी आपण स्पेशल टेक्निक्स पण यूज करतो ज्यांनी पेन कंट्रोलमध्ये येतो. तिसरं महत्त्वाचं आहे की डायजेशनसाठी मदत करणं, म्हणजे त्याला आपण पॅनक्रियाटिक सप्लिमेंट असं म्हणूया. म्हणजे पॅनक्रियाचे एन्झाईम्स हे गोळ्यांच्या स्वरूपात आपण पेशंट्सना देतो, जे त्यांना जेवणानंतर किंवा जेवणासोबत घ्यायचे असतात. ह्याच्यामुळे अन्नाचं पचन नीट होतं, जो तेलकटपणा शौचामध्ये आहे, जे तेल शौचामध्ये जात आहे ते कमी प्रमाणात जातं आणि वेट गेन व्हायला मदत होतं. चौथं महत्त्वाचं फॅक्टर आहे डायबिटीसचं नियंत्रण. प्रत्येकालाच डायबिटीज असेल असं नाही, पण जर डायबिटीज झाला असेल तर त्या पेशंट्समध्ये डायबिटीजचं रेग्युलेशन किंवा मॅनेजमेंट हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि काही पेशंट्समध्ये ज्यांना पॅनक्रियाच्या नलिकेमध्ये अडथळा किंवा मोठे दगड साठलेले असतील आणि वारंवार सिम्पटम किंवा वारंवार वेदना होत असेल, औषधांची गरज पडत असेल, हॉस्पिटलायझेशन करावं लागत असेल, तर तिथे आपण एंडोस्कोपीद्वारे हे स्टोन्स काढू शकतो, किंवा काही केसेसमध्ये लॅप्रोस्कोपीनी सर्जरी करून ही पूर्ण स्टोन्स आपण काढू शकतो. डेफिनेटली पॅनक्रियाची कुठलीही सर्जरी ही थोडीशी गुंतागुंतीची असू शकते, म्हणून इथे तुमच्या HPB सेंटरचा रोल हा महत्त्वाचा आहे. काही पेशंट्सना असं वाटतं की क्रोनिक पॅनक्रियाटायटिस झाला म्हणजे आता काहीच होऊ शकत नाही, तर हे खरं नाही आहे. योग्य आणि बहुआयामी म्हणजे मल्टी डायमेन्शनल थेरपीनी पेशंट्सचे सिम्पटम कमी राहतात, त्यांचं आयुष्यमान सुधारतं, आयुष्यमानाचा प्रत सुधारतो आणि आपण कॉम्प्लिकेशन्सला सिग्निफिकंटली कमी करू शकतो. आता एक महत्त्वाचा मुद्दा की ह्या पेशंट्समध्ये कॅन्सरचा धोका सुद्धा जास्त असतो, त्यामुळे कृपया तुम्ही थोडंसं लक्ष देऊन ऐका. क्रोनिक पॅनक्रियाटायटिस असलेल्या पेशंट्समध्ये पॅनक्रियासचा कॅन्सर होण्याचा धोका हा सामान्य लोकांपेक्षा कैक पटीने जास्त आहे. याचा अर्थ आपल्याला पॅनक्रियाटायटिस आहे म्हणून घाबरणं असा नाही, प्रत्येकाला कॅन्सर होतोच असं नाही, पण अर्थ असा आहे की आपल्याला जर क्रोनिक पॅनक्रियाटायटिस असेल तर तुमचा फॉलोअप कधीही सोडू नका. वर्षानुवर्षापासनं एका प्रकारचं दुखणं आहे आणि अचानक दुखण्याचं स्वरूप बदललं आहे, किंवा झपाट्यानं तुमचं वजन कमी झालं आहे, किंवा कावीळ झाला आहे, किंवा रिसेंटली डायग्नोज्ड डायबिटीज झाला आहे, तर अशा पेशंट्समध्ये आपण डॉक्टरांना भेटायला पाहिजे. आणि त्यामुळं नियमित तपासणी हा क्रोनिक पॅनक्रियाटायटिसमध्ये सर्वात सुरक्षित हा असा पर्याय आहे. तर आजच्या ह्या व्हिडिओचं जर संक्षिप्त तुम्हाला सांगायचं झालं तर वर्षानुवर्ष चालणाऱ्या पोटदुखीला तुम्ही दुर्लक्ष करू नका.
त्याला नाव असू शकतं आणि त्यावर इफेक्टिव्ह उपचार हे उपलब्ध आहेत. अल्कोहोल आणि स्मोकिंग हा क्रोनिक पॅनक्रियाटायटिसमधला सगळ्यात मोठा कारण आहे, त्यामुळं हा सगळ्यात मोठा उपचारही आहे त्यांना थांबवून. एन्झाईम्स रिप्लेसमेंट घेणं किंवा पॅनक्रियाटिक सप्लिमेंट घेणं आणि योग्य मेडिकेशन घेणं याने आयुष्य सुधारतं आणि रेग्युलर फॉलोअप ठेवलं तर कॅन्सरसारख्या धोक्यापासून सुद्धा आपलं प्रोटेक्शन किंवा अर्ली डायग्नोसिस झालं तर क्युअर आपण अचीव करू शकतो. तर वर्षानुवर्ष क्रोनिक पॅनक्रियाटायटिसचा त्रास तुम्ही सहन करत असाल तर एकदा तुमच्या तज्ज्ञ डॉक्टरांना नक्की भेटा. गट टॉक इंडियाला सबस्क्राईब करा. नमस्कार.